देव म्हणे नाम पाय, देव म्हणे नाम पाय, देव म्हणे नाम पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. खांद्यावरती हात टाकला, ज्ञान आणि नाम सोबत फिरलं, भारत भ्रमंती झाली, माघारी आले आणि नामदेवानं माझ्या ज्ञानोबऱ्यांना हात जोडले. ज्ञानदेवा गुरु करावा म्हणतो, ज्ञानदेवा गुरु करावा म्हणतो, एखादं नाव सुचवाना. ज्ञानदेवा तुम्हाला किंमत भरपूर आहे, तुम्ही आळंदीचे आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्ही वयानं लहान आहात ज्ञानोबा, पण ज्ञान म्हणजेच तुम्ही म्हणजेच ज्ञान आहात ना. ज्ञानदेवा मदत करा ना, ऐका ना, माझ्याकडे पहा ना. म्हणे काय, मला गुरु करायचं आहे, नाव सांगा ना, मला गुरु करायचा, एखादं नाव सांगा ना. ज्ञानोबरायांना कोण आठवलं असेल? ज्ञानोबरायांना कोण आठवलं असेल? ज्ञानोबरायांना 6 वर्षाची मुक्ताबाई आठवली. ज्ञानोबरायांना 6 वर्षाची मुक्ताबाई आठवली. ज्ञानोबरायांना 6 वर्षाच्या बहिणीच्या छाताडात लात घातलेली आठवली. ज्ञानोबरायांना तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आठवलं. ज्ञानोबरायांना नाकातून रक्त आलेलं आठवलं. ज्ञानोबरायांना खापर फेकून दिलेलं आठवलं. ज्ञानोबरायांना उपाशी राहिलेलं आठवलं. ज्ञानोबरायांना एक माणसानं शिव्या दिलेल्या आठवल्या. ज्ञानोबरायांना अंगावरती चिखल टाकलेला आठवला. ज्ञानोबरायांना अंगावरती शेण टाकलेलं आठवलं. हे सगळं कुणी केलं होतं तोही आठवला. त्याचं नाव होतं विसोबा खेचर. नामदेवा नाव आठवले, कोण? विसोबा खेचर. काय गंमत असेल हो. ज्यानं आपल्या बहिणीला मारलं, ज्यानं आपल्या बहिणीच्या अंगावर चिखल माती टाकली, ज्यानं आपल्या बहिणीला त्रास दिला, त्या त्रास दिलेल्या माणसाला आपल्या मित्राचा गुरु करून ठेवलं. एवढी संत कृपा जगात मोठी आहे.